व्यवस्थापक नमस्कार, महेश मोरे. काय नाव आपलं? राहुल बोरसे. राहुल बोरसे. राहुल बोरसे. बोरसे साहेब, 5 दिवस झाले पाणी नाहीये. हो नाही, कुठे नाही, कुठे ठाण्याला नाही पाणी. एसटी स्टँडला तुमच्या, तुम्ही कुठचे आहात व्यवस्थापक? एसटी स्टँडचे पुढच्या सोबतचे. मग पाणी तिथंच नाही ना? नाही, मला असं वाटलं प्यायचं पाण्याची गोष्ट नाही, पियायचं पण पाणी आहे का? प्यायचं आहे, वरती रेस्टोरंटला पाणी नाही. पियायचं पाणी कुठे आहे? दिलं आहे ना रस्त्याला. चला दाखवा. चला दाखव. नसेल तर आहे साहेब. तुमच्या फोननी सरनाईक साहेबांना फोन करायचा. बरं. हा, दाखवतो ना तुम्हाला. मी सगळी रेकॉर्डिंग, आम्ही आता अख्खं पूर्ण खोपट फिरून आलोय. म्हणजे पुढचा एसटी स्टँड, पाणी एक थेंब नाहीये. सुलभ शौचालयात फक्त पाणी आहे. तसं नाहीये आपली जी ठीक आहे, चला. बरं ठीक आहे, नाही चला, तर तुम्ही बोलताय एवढं तर चला. पाण्याची टाकीचा मोटर खराब झाली. मग ती कोण रिपेअर करणार? मी. चालू आहे ना काम चालू. कधी? 5 दिवस झाले. नाही, 5 दिवस झाले. मग? 3 दिवस झाले मोटर खाली करताय. ठीक आहे, ते सरनाईक साहेबांना सांगा तुम्ही की 3 दिवस झाले, 5 दिवस मोटर रिपेअर होत नाही. एक स्पेअर मोटर आपल्याला मागवता नाही आली. तुम्ही चला ना, मला दाखवा पाहिजे पाणी कुठे चालू आहे. चला, कारण मग माझ्या डोळ्याखालून कुठून गेलं ते मला बघू दे ना. चला. चालू आहे आणि ती पाण्याची टाकी पूर्ण खाली केल्याशिवाय हो, स्पीडोमीटर चालू आहे का? बंद बंद. व्यवस्थापक स्पीडोमीटर बंद. स्टेपनी नाही. बरं ठीक आहे, आपली दाखवा. चला या. मला पण 72,000 फाईन आलेलं. हा, जा. सरनाईक साहेबांना सांगा 72,000 आला म्हणून. या माठाची व्यवस्था केलेली आहे. भरपूर पाणी येतं. हे परिवहन मंत्री सरनाईक साहेब, बोरसे साहेबांनी तुमच्या व्यवस्थापक आहेत, पाण्याची व्यवस्था केलेली आहे. भरून वाहतंय नुसतं माठ. या. कूलरला हे आमच्या सरनाईक साहेबांनी बसवलेलं आहे. बरोबर. जनतेच्या सेवेसाठी एक्वागार्ड, ही एक्वागार्डची वायर कमीत कमी, नाही ऐका माझं ऐका, कमीत कमी किती महिने झाले असतील याची परिस्थिती बघून हे बंद आहे. अच्छा, हा, कधी? आज किती दिवस झाले? 5 दिवस. तेव्हापासून बंद आहे. आपण काम केलं त्याच्या सगळं आहे आपल्याकडे. सरनाईक सर, तुमच्या माहितीसाठी दाखवतो. वरती धूळ दाखवा. वरती धूळ दाखवा. ही 5 दिवसाची आहे सर. आपण पण याच जागेतून आलेलो आहोत. तुम्ही काय, मी काय. ही 5 दिवसाची धूळ आहे. हे 5 दिवसापासून बंद आहे. ह्याची हे तुम्ही ओपनिंग याचं केलं होतं, त्याच्यावरचं कव्हर बिवर कुठे आहे? साहेब, बोरसे साहेब आहेत व्यवस्थापक, ह्याच्याबद्दल आपण पर्सनली बोलू. या. पाणी आले नाही. तुम्हाला सांगतोय ना, पाणी येत नाही. ते तुटलं नाही, खूप पाणी येत नाहीये. ही पण उत्तर देत आहे. ही साहेब बघताय म्हणून तुम्ही विचार करून द्या. साहेब कसा माणूस आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. पाणी मी सांगतो तुम्हाला 3 दिवसात. मग ह्या 200-500 किलोमीटर जाणाऱ्या लोकांनी करायचं काय ते तर सांगा. पर्याय काय आहे? काम चाललंय का? तुम्हाला मोठा 5 दिवस पर्यायी काय आहे? आपण जी व्यवस्था करतोय ना तिथे जाऊ ना. आता बघा ना चला. तुम्ही. हाऊसकीपिंग वाले आहेत का आपल्याकडे? हा, बिलं लावत असू ना आपण त्यांची. ते पुढचा पावसाळा आला. हे पावसाळा पुढचा आलाय. केसीचं पाणी गळालंय. तिथे गेला प्रॉब्लेम लागू शकते. कोण आहेत गायकवाड साहेब? तिथे विचार येते. अच्छा, इंचार्ज साहेब या. हे पाऊस आलेला का रात्री? मग कोण हे करेल? साहेब येऊन करेल. सरनाईक साहेब करतील तर तसं सांगा. मी साहेबांना सांगतो, साहेब तुमची वाट बघतायत. नाही, ते क्लिअर होतं परंतु घडत आहे म्हणून परत सांगतो. हे फक्त इथं नाहीये, मी 3ऱ्या माळ्यापर्यंत जाऊन आलोय. सगळीकडे प्रकार आहे हा. नाही ते साफ करायला लावलं आपण, परंतु ते पाणी गळतं. व्यवस्थापक साहेबांनी पाणीची व्यवस्था केलेली आपण बघितली. टॉयलेट तुम्ही बघितले.
एक्वागार्ड तुम्ही बघितला साहेब, एसी तुम्ही लावलेले बघितले. आता याच्यानंतर गायकवाड साहेब आणि बोरसे साहेब यांचा मेमो कधी काढायचा ते बघा. एकाही गाडीचा स्पीडोमीटर चालू नाहीये. आपण सांगा ना साहेब, ऐकतोय ना. मी करतोय माझ्या अरे तुम्ही सांगा त्यांना काय आहे. पर्यायी मोटरची व्यवस्था तुम्ही आता एक विषय मारले आहे. हा त्यामुळे आपण या इथं सकाळपासून पाण्याचं पाणी खाली करतोय. हा पाणी खाली झाल्यावरती, टाकी खाली झाल्यावरती याच्यामध्ये आपल्याला उचलून त्या मोटरीचं काय काम होते बघा. सकाळपासून आम्ही इथं होतो. 2 मोठी लावल्या मोटरनं पाणी टाकतोय, या मोठ्या मोटरनं पण पाणी टाकतोय. कोण आहे? प्लंबर कोण आहे? खाली होईल खाली टाकतोय, पाणी खाली करायचं. किती दिवस झाले? आता काय टाकतो 4 दिवस काय हो? 4 दिवस काय करतो? काय होतं खराब आलं मग काल काय केलं? त्यानंतर मोटर कोणी पाईपलाईन चेक केली? तुम्ही आता करलेला मोठं चेक केले सप्लाय आपली आता ते काढण्यासाठी आपण अहो मग 4 दिवस लागतात का? आता पाणी साहेब यांना काल बोलवलं तुम्ही पहिल्याच दिवशी काय बोलून गेला? वर्षापालिकडे येऊन गेले त्यांनी चेक केलं. आता तो मोटर साहेब तुम्ही ना चालक मालक आणि त्या ह्या प्रवाशांना ना कुत्र्या मांजरांपेक्षा खालच्या जातीचे समजता हो. समजलं का? हे स्वतःच्या घरचं असतं ना, हे आमच्या बिल्डिंगचं असतं. कर्मचाऱ्यांना विचारा आणि सकाळी जे हे पण आहे अहो आज तुम्ही चालू केलं असाल. नाही असं 3 दिवसापासून काम चालू आहे. तो स्वतः बोलतोय की मी काल आलोय. तो काल आला, त्याचा वर्षापाला परवा आला. अहो वर्षाकडे आले पण रिपेअर झालं का? बरं ठीक आहे, हे रिपेअर नाही झालं. पर्यायी व्यवस्था काय केली तुम्ही त्यांची? हे मरू दे. पर्यायी व्यवस्था आता एखादी बस जर कधी कॅन्सल झाली, आपण पर्यायी व्यवस्था देतो की नाही? यांची व्यवस्था काय केली? आज ते 500-600 किलोमीटर जातात. कुठं केलेली आहे? कोणाला केलेली आहे? वाल्याकडचं जे पाणी अहो सुलभवाल्याला विचारलं म्हणून ते स्वतःच्या खिशातनं पैसे टाकणार त्यांना वापरायला लावलं नाही टाकणार नाही ते. नाही. काय पैसे घेतात त्यांच्याकडनं? विचारा त्यांना. कर्मचारी सकाळी आम्ही सकाळी बरोबर वापरला. साहेब सरनाईक साहेब, माझी आग्रहाची विनंती आहे. गायकवाड साहेब आणि बोरसे साहेब यांचा मेमो तुम्ही काढलात तर बरं होईल. मी तुम्हाला रिपोर्ट दिलेला आहे. आपल्या प्रभागातील तुमच्या स्वतःच्या जिथे राहत आहात तिथल्या खोपट एसटी स्टँडची ही दुर्दशा आहे. इथल्या कर्मचाऱ्यांची, इथल्या प्रवाशांची ही दुर्दशा आहे. मोठ्या आलिशानात आपण हे उद्घाटन केलं होतं. तुमच्या आशीर्वादाने लोकांना चांगल्या सुखसुविधा भेटलेल्या, पण इथलं व्यवस्थापक बरोबर नाहीये. माझी मनापासून इच्छा आहे की यांचा मेमो तुम्ही काढून मीडियाच्या माध्यमातून लोकांना याचं उत्तर देण्यात यावं. आता आपण तिथे फक्त गाड्यांचे स्पेअर पार्ट चेक करा. आरटीओ आले का? या आरटीओ इथे राऊंड अपला आलेत. आता आरटीओ वाल्यांना विचारतो, फिटनेस सर्टिफिकेट आहे का गाड्यांचं? या व्यवस्थापक या. आरटीओ नमस्कार साहेब. नमस्कार. मी महेश मोरे. आपण इथे राऊंड अपला आले. नाही मीडिया चालू आहे, ऑनलाईन आहे. सरनाईक साहेब बघताय. मला तुम्ही सांगा, राऊंड अपला आलोय आपण, काय रुटीन आलं? मी का आम्ही मुंबईहून आलो. शेड्यूल सगळे मुंबईचे आहेत ना, आम्ही त्याची माहिती काय करतो, टाइम रिवाईज करतो. कारण आता मला तुमच्याबद्दल सुरू होणार आहेत ना, त्याचं वाढतं लोड आहे ना, ते बाबतीत आम्हाला अच्छा. माझी म्हणजे मला तुमच्याबद्दल एवढं माहिती नाही या आरटीओबद्दल. आपण फिटनेस सर्टिफिकेट आपण चेक करू शकता का? गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट आरटीओ चेक करा. बरोबर. आता ह्यांच्या गाड्यांचे स्पीडोमीटर एकाच्याही चालू नाहीये असं माझं वैयक्तिक मत आहे. मला परिवहन मंत्र्यांनाही सांगायचं. तर आपण एक गाडी चेक करू शकता का? नाही, इथे नाही, त्याला 250 मीटरचा ट्रॅक आणि आरटीओ ऑफिस. अच्छा. यांच्या गाडीत स्टेपनी आहे हे चेक करू शकता का? सगळं फिटनेसचं जे काही येणार ते भरल्यानंतर आरटीओ ऑफिस. इथे तुम्ही नाही बघू शकत आता. आता आम्ही दुसऱ्या कामाला आलो. 2 मिनिटासाठी एका गाडीचं तरी बघू शकता की नाही? आम्ही आता दुसऱ्या कामाला. अच्छा ठीक आहे साहेब. परिवहन मंत्री हे नाही बघू शकत, पण आपण बघू. आपण विचारू ड्रायव्हरांना. या तुमच्या आपली तुमची आता तुमची गाडी कुठची याच्यातली सांगा. ही आहे का? ह्याच्यातल्या कुठच्या आहेत आपल्या? ती कोणाची आहे? कोण आहे तुमचं? या इन्चार्ज तिथे या. गाडी कुठे चालली? मेंटेनन्स करून तिथं गाडी लागेल लागेल तिथे जाणार. अच्छा. आमची चटणी दाखवा.
आता इथे सगळं मेंटेनन्स वाल्याच आहेत ना. आता बाहेर जाणारी गाडीच नाहीये. नाही ना, आता कामं होती. नाही नाही साहेब, तुम्ही मला रविवारची गाडी दाखवा नाही. म्हणजे आलेल्या करून देणाऱ्या गाड्या आहेत. हे आले का? हो, आलेल्या आहे. ठीक आहे, ह्याचं कोण टाकायचं? स्पीडोमीटर चालू आहे का बघा. चालू आहे स्पीडोमीटर. हा बंद आहे. आली कुठून? उजळला स्टेपनी आहे का गाडी? नाही. स्पीडोमीटर चालू आहे का? स्पीडोमीटर पण चालू नाही, स्टेपनी पण नाही. आता तुम्ही बघा, यांचं पण बघा चालू आहे. चालू आहे गाडी चालू. गाडी चालू होत नाही. आता मला सांगा सरनाईक साहेब, नमस्कार. ही परिस्थिती आहे आपल्या परिवहन सेवेची. मला आपल्याला विनंती आहे कळकळीची. 60,99,000 रुपये दंड लावला, एकाही गाडीचा स्पीडोमीटर चालू नाहीये. अंदाजाने लोक चालवणार का हायवेला गाड्या? 80च्या वर कधी 81 होतो ना कळत नाही. 81 झाल्यावरती लगेच फोटो खेचला जातो. हे ड्रायव्हर लोक कुठून पैसे भरणार? मला विनंती आहे साहेब की त्यांचा दंड जो लागलेला आहे त्यांचा पगार परत द्यावा आणि व्यवस्थापक आणि जे निरीक्षक आहेत त्यांच्या पगारातून आणि त्यांच्या फंडामधून ते सगळे पैसे घ्यावे. यांचं काम आहे हे सगळं करून द्यायचं. ड्रायव्हर आज 12 तास 15 तास ड्युटी करून इथं येणार, तिथं संडासला जागा नाही, झोपायला पाण्यामध्ये झोपायला लागते. ते करणार की हे करत बसणार इथे? रस्त्यात पंक्चर झाली गाडी, त्यांचे वाउचर साईन होत नाहीत. 200-250 रुपये खर्च केल्यानंतर ते वाउचर निघत नाहीत. साहेब मला विनंती आहे, यांच्या मेमोमध्ये यांचा फंड बिंड जो काय असेल त्याच्यातनं ते 60 लाख काय आहे ते मायनस करा. यांना मेमो देऊन टाकावं सरळ. यांना इथे राहण्याची लायकी नाही यांची. मला आपल्याला नम्र विनंती आहे आणि मी रिपोर्ट पाठवतोय तुमच्या ऑफिसला. ज्यांच्यावर गायकवाड कोण होते आपले बघायला, नाव काय? विक्रम गायकवाड आणि बोरसे साहेब, दोघांवरती कडक कारवाई करून टाका. धन्यवाद. स्टेपनी गाडी, टायर एक्स्ट्रा टायर आहे का स्पेअर टायर? आता एवढी घाटातनं जाणार आहे, तिला स्पेअर टायर आहे की नाहीये? बरं जॅक पाना दाखवा. तो टायर चढवायला आपल्याला जॅक तर पाहिजे, जॅक तर दाखवा. अच्छा ठीक आहे, नाहीये. स्पीडोमीटर आहे का चालू? गाडीचा स्पीडोमीटर चालू आहे. बरं बघा, चढा वरती चढा, बघा मला चेक करू दे. ते काय होतं, उगाच साहेबांचं नाव खराब होतं. आमच्या साहेबांचं नाव खराब होतं. तुमच्या पगारातनं दंड कापला जातो. 60 लाख रुपये दंड लावलेला आहे. नाही नाही, ते दिसायला आहे, चालू आहे का पण? ही गाडी आता आणली कोणी? आणली कोणी? आहेत का ड्रायव्हर इथे? हा या आपण त्या ड्रायव्हरांना विचारू या.